श्रीकृष्ण घ्या. आता दोघी हात लावून टाकता रुमाल टाकला काढू. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शोभ गणेश मुकुल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट. सर्वप्रथम आपल्या संपूर्ण यूट्यूब टीमला 15 ऑगस्टच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच आजचं दुसरं दिनविशेष म्हणजे आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. आपल्या सर्व फॅमिलीला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आलेलो आहोत अलिबाग तालुक्यातील माझ्या मामाच्या गावी म्हणजेच वाघविरा या गावी, आणि माझ्या मामाच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. तर आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत तो कशा प्रकारे साजरा केला जातो, आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो काळ असतो रात्री 12 नंतर जो जन्मकाळ असतो मी संपूर्ण या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तसेच उद्याच्या दिवशी आपण जाणार आहोत अलिबाग तालुक्यातील अजून एक फेमस असं असलेलं गाव म्हणजे कुरडूस गाव. आणि या कुरडूस गावामध्ये खेळले जाते एक आगळी वेगळी अशी दहीहंडी, जे की विहिरीच्या वर दहीहंडी बांधली जाते आणि विहिरीच्या वरून त्या दहीहंडीला हात लावण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र जो कोणी गोविंदा त्या विहिरीला त्या दहीहंडीला हात लावेल त्याला ती हंडी फोडण्याचा मान दिला जातो. अशी एक आगळी वेगळी अशी दहीहंडी आपण उद्या पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चतुर्णायाची निज जनका चौदाची नवे आवका तुझे रूप वर्णाया श्रीराम. सहावीचा वेळी होती 18ची कुंडली गती, 4 जणी तटस्थ पाहती स्वरूप स्थिती नवर्णवे श्रीराम. 5 अनुरेची धाव 4 सहाची झाली वाव, 14 जणींची ठेव नर चले स्वर्ग वर्णवया श्रीराम. भरत घ्या. शत्रुघ्न घ्या. श्रीकृष्ण घ्या. आता दोघी हात लावून टाकता रुमाल टाकला. तर मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा आणि आपण आलेलो आहोत अलिबाग तालुक्यातील कुरडूस या गावामध्ये, आणि आज आपण पाहणार आहोत ती विहिरीवरची आई दहीहंडी कशा वगैरे साजरी केली जाते. आपण या संपूर्ण ब्लॉगमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण पोहोचले कुरडूस या गावामध्ये. भरपूर युट्यूबर्स भरपूर ब्लॉगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. त्याच्यासोबत गौरणी आहेत, त्यांच्या आपण जरा शूट करायचं आहे, जेणेकरून त्यांना आपल्याला त्यांच्या मेहनतीला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे.
पहिल्या गोविंद पथकाने पहिला अटेम्प्ट केलेलं आहे आणि ते अनसक्सेसफुल झाले. पाहूया आता दुसरा गोविंद पथक येणार आहे, त्यांचा प्रयत्न पाहूया कशा प्रकारे होतोय. या ठिकाणी आता चौथा ग्रुप हंडीला हात लावायचा प्रयत्न करायला पाहूया. प्रयत्न पाहूया. आता सलग 6 वर्षाचा चॅम्पियन असलेला आता संघ या ठिकाणी प्रयत्न करणे हंडीला हात लावण्याचा. पाहूया या वर्षी ते हंडीला हात लावू शकतात की पाहूया. लगातार ज्यांनी 6 वर्ष हा हंडी फोडण्याचा मान मिळवला असा आकाश पिंगळे आणि त्यांची संपूर्ण टीम. पाहूया या वर्षी सुद्धा हंडी फोडण्याचा मान मिळवतात का. जर्सी घेतलेला हा गोविंद पथक मित्रांनो आता या गावातील अनुभवी गोविंद पथक आलेले आहे. हे जुना जाणता गोविंद पथक पाहूया. तो हा प्रयत्न करू शकतात का. गोविंद पथक मित्रांनो आता प्रयत्न करणार आहे. मित्रांनो आता आपण पाहू शकता ज्यांनी या हंडीला सुरुवात केली होती ते आता सर्व वयस्कर मंडळी ज्यांनी या हंडीची सुरुवात केली होती आणि त्यावेळी या हंडीचा मान मिळवता असा संघ जुना जाणता संघ आता पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न सक्सेसफुल हो या ना हो, मात्र त्यांचा हा जिद्द ही नक्कीच आपल्याला पाहण्याजोग आहे. नक्कीच त्यांच्या सर्वांच्या जिद्दीला सलाम. त्यांच्या पद्धतीने अजूनसुद्धा त्याच जोशात त्या जोमात प्रयत्न करत आहेत. पाहूया
पुन्हा सुरुवात या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या प्रयत्नात आपला दुसरा अटेम्प्ट कंप्लीट करतात का पाहूया. गोविंद पथक पहिला प्रयत्न त्यांनी छान केला होता, मात्र पाहूया दुसरी संधी त्यांच्या गोविंद पथकासाठी मिळत आहे. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला त्यांनी. भरपूर प्रमाणात गर्दी पाहू शकता मित्रांनो. अतिशय लोकप्रिय अशी झालेली हांडी कोरडूस गावची. पुन्हा एकदा मित्रांनो आकाश मिंगळे आणि त्यांची टीम, मातृजा कुडूस, सर्व कबड्डी प्लेयर मित्रांनो. आणि गेली 10 वर्षे ही हंडी फोडण्याचा हा ग्रुप मान मिळवते. त्यापैकी 33 नंबरची जर्सी आपण पाहतात आकाश मिंगळे, तो गेली 6 वर्ष या हंडी फोडण्याचा मान मिळवतोय. आणि त्याच्या आधी 6 नंबर जर्सी त्याच्या बाजूला उभा आहे गौरव, यांनी सुद्धा लगातार 4 वर्ष हंडी फोडण्याचा मान मिळवला आहे. पाहूया या वर्षी सुद्धा हा मान हा ग्रुप पटकावतोय का, नक्कीच पाहण्याजोग असणार आहे. पुन्हा एकदा हंडीला हात लावण्यासाठी सज्ज होत आहेत. वर आकाश पिंगळे जातोय आणि त्याचे सर्व संघ सहकारी. हात जवळ ठेवा बघा. अतिशय सुंदर असा प्रयत्न केला या ठिकाणी आकाश टीमने. तुमचं वय काय? तुमचं नाव काय? बबन पाटील. मस्त तुम्ही उडी पाहिली, आम्ही व्हिडिओ काढले आणि तुमचं संपूर्ण ग्रुपचं. तुम्ही कधी प्रयत्न केला होता का या हंडीला हात लावण्याचा? नाही केलं. म्हणजे बहुतेक तुमच्या काळापासूनच या हंडीला सुरुवात झाली असणार. 1992 पासून सुरुवात झाली ना? नाही 82 माफ करा, 82 पासून सुरुवात झाली. पाहूया आता पुढचा गोविंद पथक या ठिकाणी प्रयत्न करतोय मित्रांनो. अनसक्सेसफुल. मित्रांनो आता दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. आपलं गोविंद पथक सज्ज होत आहे. मातृशाळा गोविंद पथक. प्रयत्न छान आहे, पाहूया. सुंदर प्रयत्न केला मित्रांनी, मात्र थोडीशी शक्ती आणि युक्तीचा संगम थोडासा कमी दिसला. तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली आणि 9 स्टारचा संघ 9 स्टार गोविंद पथक आता प्रयत्न करणार आहे. दिला 9 स्टार गोविंद पथक. आपण सर्व प्रयत्न करणार आहे, पाहूया. हातवर काय पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तिसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे आणि थोडीशी हंडीची हाईट कमी करण्यात आलेली आहे आणि चिठ्ठी स्वरूपात एक गोविंद पथकाला संधी देण्यात येते. तर हा पहिला गोविंद पथक या ठिकाणी प्रयत्न करणार आहे.
मागच्या वर्षीचा विजेता संघ पुन्हा एकदा प्रयत्न करणारे पाहूया हंडी फोडण्याचा. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ पुन्हा एकदा पाहूया चौथ्या फेरीमध्ये प्रयत्न करतोय. हंडी थोडीशी खाली घेण्यात येणार कारण की 4 फेऱ्या झाल्यानंतर सुद्धा हंडीला हात लावण्यात कोणताही गोविंद यशस्वी झालेला नाही. त्यामुळे थोडीशी 6 ते 7 इंच हंडी खाली करण्यात येईल. आता हंडी खाली घेण्यात आले मित्रांनो. पाहूया पहिला गोविंद पदक. गेल्या वर्षीचा चॅम्पियन सुद्धा पुन्हा एकदा चौथ्या फेरीत आकाश पिंगळे, गौरव पाटील, विराज पिंगळे आणि नितेश तळे अशी 4 जणांची ही टीम गेली 10 वर्ष सातत्याने हंडी फोडत आहेत. सुंदर प्रयत्न केला या ठिकाणी धोडकेसाठी राहायला मात्र सुंदर प्रयत्न केला आहे आकाशाने. पुढचा ग्रुप सज्ज होतोय. हंडी खाली घेतल्यानंतर पाहूया. मागच्या हंडी फक्त काही इंचासाठी फक्त राहिली होती. बाळ गोपाळ गोविंद पदक पाहूया. खाली केल्यानंतर अशा पर्याय प्रयत्न करतात. चॅम्पियन संघ पाहूया. मागच्या फेरीमध्ये त्यांनी चांगला प्रयत्न केला होता. तर ह्या फेरीमध्ये पाहूया कशा प्रकारे प्रयत्न करतायत. आकाश पिंगळे असणार आहे सोबत गौरव पाटील, नितेश तळे आणि विराज पिंगळे. एकदा मातुरीचा आहे ग्रुप. मागच्या फेरीमध्ये त्यांनी थोडक्यात चांगला प्रयत्न केला होता आणि थोडक्यात हंडीला हात लागता होता राहिला होता. मात्र पुन्हा एकदा प्रयत्नात आहेत. पुन्हा एकदा सज्ज होत आहे मित्रांनो. हंडी थोडीशी खाली घेण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा आकाश पिंगळे आणि त्याची टीम डिफेंडिंग चॅम्पियन्स गेल्या वर्षीचे चॅम्पियन टीम पाहूया. थोडक्यात बसवले होते मागच्या फेरीत. पुन्हा एकदा सज्ज होते आकाश पिंगळे टीम.
हंडी फोडलेली आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आकाश पिंगळे या भावाने फोडलेले पुन्हा एकदा हात लावले हंडीला. तर या ठिकाणी आता आपल्या गोविंदा पथकाचं नाव सांग. देवळाली गोविंद पथक आणि माझ्या माहितीप्रमाणे हा गोविंदा पथक गेले 10 वर्ष चॅम्पियन्स बनते आणि त्यामधले 4 वर्षे गौरव यांनी हंडी फोडली होती आणि 6 वर्ष आकाशला मान. 7 वर्ष आकाश, 3 वर्ष गौरव. ओके, आता तुम्ही पुन्हा एकदा हंडीला हात लावले तर तुम्हाला काय आवडेल, तुम्ही चॅम्पियन व्हाल काय? चॅम्पियन तर जवळजवळ 99% झालेला आहोत. नक्कीच तुम्ही बघूया आता कोणी जर ट्राय केली ना, आमची पण इच्छा आहे खूप कोणीतरी नवीन चॅम्पियन व्हावा. लावावा असं आमची खूप मनापासून इच्छा आहे. आलिंग चॅलेंज. पण तुम्ही त्यांच्यासमोर एक चॅलेंज उभा केलेला तर राहिलेला गोविंदा समोर आता नक्कीच अजून लावावा असं आमची मनापासून इच्छा आहे. नक्कीच पाहूया तुमचा रेकॉर्ड कोण मोडतोय. ओके, धन्यवाद. आणि पूर्ण टीमला या ठिकाणी तुमची 7 वर्षाची तपस्वी आहे, 11 वर्षाची, त्याबद्दल 2 मिनिटं तुम्ही या ठिकाणी मत व्यक्त करायचं आहे. खरंच कौशल्य काय आहे, कारण तुमची प्रेरणा सगळ्यांनी घेतली पाहिजे. आम्ही विराज, गौरव, गुड्डू, आकाश थोडक्यात तुला मनोगत सांगायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने व्यूहरचना रचून हा दहीहंडी दरवर्षी फोडता. आम्हाला अभिमान वाटतो, कारण आपल्या आडीतील मुलं छान पद्धतीने प्रयत्न करतात आणि अंतिम विजेता ठरतात. ऐका कुठल्याही मंडळात एकी असेल तर तो मंडळ नक्कीच यशाच्या पलीकडे जाऊ शकतो. त्यामुळे आमची खूप एकी आहे आणि शेवटी एकी हेच बळ हे आम्ही तुम्हाला दाखवून दिलं. कबड्डी क्षेत्र ज्याने गाजवलंय, परंतु या क्षेत्रात आल्यानंतर गौरव किंवा गुड्डू दोघांपैकी 2 शब्द गुड्डू दोन शब्द नंतर आकाश दरवर्षी जगायचा प्रयत्न करतो, पण आमच्या इथे माझ्या जागी एक ऋतिकेश पिल्ले म्हणून एक प्लेअर असायचा. तो जरा इंजर्ड असल्यामुळे मला यावर्षी पूर्ण चान्स भेटला. नाहीतर तो आधीमध्ये फेकायचो, पण हात लावायचे हंडीला तेव्हा ऋतिकेश पिल्ले असायचा. पण त्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे जरा मला चान्स भेटला, त्यांनी मला चान्स दिला आणि आज एन्जॉय करताना मजा येते. ही हंडी पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज एवढ्या वर्ष ही हंडी फोडत आहे.